ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना शक्ती एवढी अफाट आहे की त्या कल्पना शक्तीची आपण कधी जीवनामध्ये कल्पनाही करू शकत नाही. वयाच्या तुम्हाला तर पाहितलं नाही म्हणजे वरकुटे गावचे दिलीप महाराज पाखवाजते वाजवत असतात, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. असो, वयाच्या 16व्या वर्षी अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगावं की ज्या तत्वज्ञानानं जागतिक तत्वज्ञानाला गवसणी घालावी असा ग्रंथ माऊली ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी आमच्या हातामध्ये दिलेला आहे. कळणं समजणं थोडंसं कठीण आहे. या अभंगाची एक भूमिका आपल्या समोर मांडतोय आणि या अभंगाचं जे काही रहस्य आहे ते रहस्य मी आपल्याला शेवटी सांगणार आहे, शेवटचे एक 5 ते 10 मिनिटांमध्ये. कदाचित मला जर आठवण राहिली नाही तर तुम्ही मला ध्यानात आणून द्या. पण अगोदर अभंगाचं आपल्याला मंथन करायचंय, म्हणजे अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. आणि जसं मंथनाच्या अंती, जसं आपण दह्याचं मंथन केल्याच्या नंतर आपल्याला लोण्याचा गोळा प्राप्त होत असतो, तसं अभंगाचं भावार्थ रूपी मंथन केल्याच्या नंतर रहस्य रूपानं लोणी आपल्याला त्या ठिकाणी चाखायला मिळणार आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील एखाद्या अध्यायातील एखाद्या श्लोकाखालील एखाद्या ओवीमधील एक मात्रा जर आपण पाहितली, प्रत्येक ओवीला 3.5 मात्रा आहेत, त्या 3.5 मात्रेपैकी एखाद्या ओवीचं एक टोक एक मात्रा जर आपण पाहितली तर विचारच करावा लागेल एवढा भव्य आणि दिव्य अर्थ एका ओवीच्या एका मात्रेमध्ये दडलेला आहे. आपल्याला उदाहरण म्हणून सुरुवातीलाच दाखवून जातो. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये सुरुवातीलाच ज्ञानोबराय म्हणतात, पहा मध्ये आपण त्याच्यावर नेमकं काय विचार करायचा. ज्ञानोबराय म्हणतात, एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले. पुढचं टोक आपण नंतर पाहू, पण एका टोकाचा एका मात्रेचा विचार करा. एथ चातुर्य शहाणे झाले, चातुर्याला शहाणपणा येणं म्हणजे नेमकं काय. व्यवहारामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, काही माणसं चतुर असतात परंतु शहाणी नसतात, काही शहाणी असतात परंतु चतुर नसतात. ज्ञानोबराय म्हणतात, हा ग्रंथ वाचल्याच्या नंतर इथं चातुर्याला सुद्धा शहाणपणा निर्माण होतो, तितक्या क्वालिटीचा हा ग्रंथ आहे, तितक्या क्वालिटीचा आहे. आणि अभ्यासकाच्या दृष्टीने आणखीन एक गोष्ट निश्चित सांगेल, जे ज्ञानेश्वरी वाचतात अभ्यासतात त्यांच्या माझं बोलणं लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेस एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी ज्या वेळेस दृष्टांताची रचना करतात, त्यावेळेला गंमत अशी होते, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला दृष्टांत सिद्धांत होतो. दृष्टांत म्हणजे काय, सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितलेली गोष्ट, त्याचं नाव दृष्टांत. पण सिद्धांत पटवून देण्यासाठी ज्या वेळेस ते दृष्टांताची रचना करतात ना, अशा ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण. या श्लोकाखालच्या ओव्या वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबराय म्हणतात, या ठिकाणी आता पांडवांचाच विजय निश्चित होणार आहे, हे सांगण्यासाठी माऊलींनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत तिथं माऊली लिहितात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका आसनी कीजे. या दृष्टांता करता आलेल्या ओव्या. पण आता मला प्रामाणिकपणानं खरं सांगा, संत तेथे विवेका हा दृष्टांत मानायचा की सिद्धांत मानायचा. म्हणून जागतिक लेवलचे तत्ववेत्ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये चाच पडतायत, काहीतरी हाताला गवसव म्हणून. म्हणून एका ऑस्ट्रेलियन तत्ववेत्याचं 25 वर्षापूर्वीचं ज्ञानेश्वरी विषयी त्याचं विधान आहे, आणि कोणी सामान्य व्यक्ती नाही, वेल फिलॉसॉफर ज्याला म्हणतात, प्रचंड जागतिक लेवलच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केलेली ती व्यक्ती, तिच्या मुखातलं ज्ञानेश्वरी विषयी विधान असं आहे, त्यांनी सांगितलं की जगातील जागतिक लेवलचं जे तत्वज्ञान आहे ते मी सगळं अभ्यासलंय, आणि इथं भारतामध्ये येऊन मी ज्ञानेश्वरी ही अभ्यासली, आणि माझं आता स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे, जगातील जागतिक लेवलचं तत्वज्ञान ज्या ठिकाणी संपतं तिथून पुढे ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान सुरू होतं, हे त्याचं 25 वर्षापूर्वीचं विधान आहे. आपल्या जीवनामध्ये घोटाळा एवढाच झालाय, 16 वर्षाच्या मुलानं लिहिलेली ज्ञानेश्वरी आपण 61व्या वर्षी सुद्धा वाचत नाही, हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे.
लक्षात घ्या. ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस उजाडला. वास्तविक ज्ञानोबराय हे संत आहेत आणि संतांची दृष्टी अशी झालेली आहे, त्या दिवसाकडे पाहण्याची जी दृष्टी त्यांची आनंदमय झाली ती तुमची आमची नाहीये. हा त्यांच्यातला आपल्यातला संतांच्या चेहऱ्यावरचं समाधान ढळत नाही, सुख ढळत नाही, आनंद ढळत नाही. आणि आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर कधीही फोडी येली गोवरी अशी अवस्था का झाली? याचं कारण आहे, नाथांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. नाथ महाराजांना एका सद्ग्रस्ताने प्रश्न विचारला की नाथ महाराज, तुमच्या जीवनामध्ये एवढे तुम्ही शांती ब्रह्म आहात, नाथ महाराजांची ओळख आहे शांती ब्रह्म, एवढी शांती तुमच्या जीवनामध्ये आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान कधी ढळत नाही, त्याचं नेमकं कारण काय आहे? नाथांनी त्याला उत्तर दिलं, माझ्या चेहऱ्यावर काय समाधान आहे याचं उत्तर मी नंतर देतो म्हणे, पण आता माझ्या असं लक्षात आलंय की येणाऱ्या पुढच्या 3 दिवसामध्ये तू मरणार आहेस. आता मरण कोणाला आवडते? ज्ञानोबराय म्हणतात मर हा शब्द सुद्धा आवडत नाही. एवढा दुःखी झाला, अगा हा मर हा बोलणं साथी, एवढा दुःखी झाला, घरी गेला. आता मरायचं म्हटल्याच्या नंतर काय, कुटुंबातील सगळे आई वडील बायको मुलं वगैरे सगळ्यांना प्रेमाने व्यवस्थित बोलला, म्हणजे मरण्याची तयारी सुरू केली. भावासोबत थोडा जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टामध्ये वाद सुरू होता, तोही मिटून घेतला. आता मरायचं म्हटल्यावर काय करायचं म्हणलं, भावाला म्हणलं राहून देते तुकडा तुला. सगळं मिटून घेतलं आणि अगदी आनंदामध्ये मरायला तयार झाला. 3रा दिवस उजाडला, हळूहळू 4था उजाडला, मरतो मरतो म्हटला, पण 4थ्या दिवशी तसाच राहिला आणि मेलाच नाही. जाब विचारण्यासाठी नाथांकडे गेला, नाथांचं दर्शन घेतलं, म्हणला नाथ महाराज, म्हणले आलास का? तो म्हणला मेलो नाही. नाथ महाराज म्हणले मरणारच नव्हतास. त्याने विचारलं मी जर मरणार नव्हतो तर 3 दिवसापूर्वी मला तुम्ही का घाबरवलं? येणाऱ्या 3 दिवसात तू मरणार आहेस म्हणून. नाथांनी त्याला सांगितलं तुझं आयुष्य फक्त 3च दिवस शिल्लक आहे, हे तुला समजल्याच्या नंतर तू काय केलं फक्त याचं मला उत्तर दे. काय करायचंय म्हटलं, घरी गेलो. एरवी घरी गेल्याच्या नंतर विनाकारण मी घरातल्या माणसावर रागवत होतो, पण मी सगळ्या घरातल्या सदस्यांना प्रेमानं व्यवस्थित 2 शब्द बोलून आलो. भावासोबत थोडा वाद सुरू होता म्हणला जमिनीसाठी, तोही मिटून टाकला. त्याला म्हणलं राहू दे आता मला मरायचंय, आणि अगदी आनंदाने समाधानाने मरायला मी तयार झालो. म्हणले कशाचं टेन्शन? म्हणलं काहीच नाही, जगाचं कुठलं? म्हणलं कसलंच काही टेन्शन, मरायचं म्हणलं टेन्शन. पण नाथ महाराज म्हणले माझ्या जीवनामध्ये माझ्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतंय त्याचं एवढंच कारण आहे, माझं आयुष्य फक्त 3च दिवसाचं आहे असं वृत्तीमध्ये समजून मी जीवन जगतो, म्हणून माझ्या चेहऱ्यावरचं समाधान ढळत नाही. का? त्यांना ती दृष्टी प्राप्त झाली येणाऱ्या दिवसाकडे पाहण्याची. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानोबराय हे संत आहेत आणि संतांच्या जीवनामध्ये येणारा दिवस तो आनंदाचा कसा करून घ्यायचा ही दृष्टी त्यांना प्राप्त आहे. आणि आपल्याला ती प्राप्त का नाही? आपण ज्यावेळेस या मृत्यू लोकामध्ये या संसारामध्ये जन्म घेतो त्यावेळेस भगवान सांगतात अनेक प्रकारच्या बंधनामध्ये हा जीव या ठिकाणी अडकतो. मग विषयाचं बंधन आहे, विकाराचं बंधन आहे, गुणाचं बंधन आहे, अवगुणाचं बंधन आहे. विषयामध्ये पुन्हा शब्द स्पर्श रूप रस गंध, विकारामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार कल्पना चिंता वासना. एवढंच नाही, जन्म आणि मृत्यू याला सुद्धा विकार म्हटलेला आहे. देह ही एक प्रकृती आहे, देहरूपी प्रकृती स्वीकारली की जन्म स्वीकारावा लागतो, आणि जन्म एकदा स्वीकारला की मृत्यू हा स्वीकारावाच लागतो. तिथं कुठलंही पर्याय ऑप्शन नाही. म्हणून माणसं मरतात तीच ज्यांचा जन्म होतो. जे कधी जन्मत नाहीत ते कधी मरतही नाहीत. परमात्मा हा जन्मतही नाही आणि तो मरतही नाही. म्हणून तर देवाला जन्मन असं म्हणत नाहीत, प्राकट्यकरण मानतात. देवाच्या जन्माचे जेवढे अभंग आहेत त्या अभंगामध्ये देव जन्मला असा शब्द कुठे नाही. मग प्रगटला आहे का नाही, अयोनी संभव प्रगटला हा राघव, किंवा अयोनी संभव नोहे काही श्रमे नामयाचा स्वामी, किंवा महारुद्र प्रगटला, किंवा प्रगट हो गोपाला असं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतायत. तर परमात्मा हा जन्मत नाही, तो अविनाशी तू तद्विद्धी भगवान म्हणतात. तो अविनाशी आहे, तो जन्मत नाही, आणि जन्मत नाही म्हणून तो मरत बी नाही. तुम्ही आम्ही जन्मतो आणि जन्मतो म्हणून मरतो, आणि मरतो म्हणून पुन्हा जन्मतो. विठाला चला पुढे गुणाचं बंधन आहे, अवगुणाचं बंधन आहे. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये भगवंतानं खूप गोड चिंतन केलंय. भगवान म्हणतात अर्जुना, अरे या मृत्यू लोकामध्ये जीव आल्याच्या नंतर अनेक प्रकारची बंधन आहे. त्या जीवाच्या बंधनाला, त्याला अनेक प्रकारचे गुण अवगुण बंधनाला कारणीभूत
भगवान म्हणतात 14वा अध्याय, सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहो देहे देही नमव्ययम. या श्लोकामध्ये भगवंताने 3 गुण सांगितले, सत्व, रज आणि तम. आता हे 3ही गुण जीवाला बांधतात. कसं बांधतात? जसं आपण एखाद्या दाव्याचा आधार घेऊन, एखाद्या कासऱ्याचा आधार घेऊन जनावर आपण खुंटीला एखाद्या झाडाला बांधतो, तसं या 3ही गुणाचे कासरे या श्लोकाखालच्या ओव्या वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल. या 3ही गुणाचे खाली कासरे सांगितले ज्ञानोबारांनी. बघा, आता त्या लक्ष लावून ठरवायचं आपण कोणत्या गुणातले आहोत. सत्वगुणी माणसाचे 2 कासरे सांगितले, एक ज्ञानाची आसक्ती, नंबर 2 सुखाची आसक्ती. रजोगुणाचा एक कासरा आहे, त्याचं नाव आहे तृष्णा. आणि तमगुणाचे 3 कासरे सांगितले, प्रमाद, आळस आणि त्याचाच परिणाम निद्रानाम, झोप. आता या लक्ष लावून ठरवायचं आपण कोणत्या गुणात आहेत. सत्वगुणी माणूस कोणाला म्हणायचं, त्याला ज्ञानाची आणि सुखाची आसक्ती असते. जीवनामध्ये फक्त ज्ञान कमवायचंय, एवढं ज्ञान कमवायचं, एवढं ज्ञान कमवायचं की मरेपर्यंत फक्त विद्यार्थी म्हणूनच जगायचं. सत्वगुणी हे तसं जमणं अवघड आहे, कारण ज्ञानाच्या बुडाला अहंकार असतो. हे फक्त बोलणं सोपं आहे, वागणं कसं आहे, अवघड आहे. नवल अहंकाराची गोष्ट ज्ञानोबा म्हणतात. पण आयुष्यभर मरेपर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगणं आणि फक्त ज्ञानाची भूक त्या माणसाची कधी संपत नाही, सुखाची भूक संपत नाही, समजायचं सत्वगुणी आहे. चला, तमोगुण, प्रमाद. प्रमाद शब्दाचा अर्थ आहे चुका करणे. काही काही माणसाच्या हातून वारंवार चुका होतात, हजारो चुका होऊ द्या, टेन्शन त्याचं नाही. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, हजारो चुका, पण अडचण एकच आहे, एकच चूक 1000 वेळेस नसावी. त्याच्यानंतर पुढं त्याला आळस जास्त असतो आणि निद्रानाम, त्याचाच परिणाम पुढे झोप. ज्ञानोबा म्हणतात किती आळशी असतो माहितीये का? असा ग्रस्त जर रस्त्याने जर चालायला लागला आणि चालता चालता जर रस्त्याला ठेच लागून जर पडला, तर तो म्हणतो आता पडलेलोच आहे ना, मग एक झोप घेऊनच उठतो. याला काय म्हणायचं? आळशी. किती आळस. त्याच्यानंतर मध्ये एक रजोगुणाचा एक कासरा आहे, त्याचं नाव काय आहे? तृष्णा. हा वर्ग एवढा खतरनाक आहे, ज्ञानोबा म्हणतात की मेरू पर्वता एवढं सोनं जरी या वर्गाला दिलं तरी समाधान होत नाही. तैसी तृष्णा वाढनलिया. किती? मेरूही हाता आलिया परी म्हणे एखादी या दारुण वळग. आणि आता या ओवेवरती आमचे गुरुवरे बाबा एक दृष्टांत सांगत असतात. दृष्टांत खूप गोड आहे, थोडस लक्ष देऊन ऐका. दृष्टांत काय? एक भिकारी मनुष्य रोज कुणाच्या तरी दारामध्ये जायचं, भिक्षा मागायची आणि आपली उपजीविका चालायची, हा त्याचा नित्याचा धंदा. एक दिवस एका श्रीमंत सावकाराच्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला आणि त्या सावकारानं प्रसन्न होऊन त्या भिकाऱ्याला 1 तोळा सोन्याचं नाणं दान देऊन टाकलं. आता 1 तोळा नाणं सध्याच्या काळात त्याला खूप मूल्य आहे, त्याला किंमत आहे. काय करायचं याचं? सध्या जवळजवळ 90-92 हजाराच्या आसपास तोळा आहे. तो म्हणला चला, भविष्यामध्ये जर आपल्यावर काही कठीण प्रसंग आला, आपण काही आजारी पडलो, तर आपण याचा काहीतरी ते नाणं उपयोगात आणू. म्हणून त्याने ते नाणं एका डबीमध्ये ठेवलं आणि ते डबी गावामध्ये असंच एक पडकं घर, पडका वाडा पडलेला, त्या पडक्या वाड्याच्या कोपऱ्यामध्ये जाऊन त्याने ते पुरून ठेवलं. चला, वेळ प्रसंग याचा काहीतरी याला उपयोगात आणू. पुढे बराचसा कालावधी गेला, त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्याने आपल्या पत्नीला सांगून ठेवलं, हे बघ, विको थोडा कमी करा. तुला वाटत असेल मी भिकारी आहे, पण मी भिकारी नाहीये. माझ्याकडं 1 तोळा सोन्याचं नाणं आहे, गावातल्या पडक्या वाड्यात मी ते पुरून ठेवलंय. पत्नी म्हणली राहू द्या, वेळ प्रसंगी आपण त्याचा काहीतरी वापर करू. पुढे बराचसा कालावधी गेला, त्या भिकाऱ्याला 2-3 मुलं बाळ झाली घरी. अशी परिस्थिती निर्माण झाली की 3 दिवस झाले घरामध्ये खायला अन्न नाही. मुलाबाळाची सगळी उपासमारीची वेळ सुरू झाल्याच्या नंतर पत्नीनं आठवण करून दिली पतीला, का हो, तुम्ही एकदा सांगितलं होतं लग्न झाल्या झाल्या 1 तोळा सोन्याचं नाणं आहे, गावातल्या पडक्या वाड्यात पुरून ठेवले, जा ना म्हणे ते नाणं घेऊन या. 3 दिवस झाले घरामध्ये खायला अन्न नाही, मुलाबाळाची सगळी उपासमारीची वेळ घरामध्ये सुरू आहे. ते पत्नीचे शब्द ऐकल्याच्या नंतर निघालेला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, चैत्र महिना आहे, तापमान 45+ झालेलं आहे, पायात चप्पल नाही. अशा अवस्थेमध्ये त्या रस्त्यानं तो ते नाणं आणण्यासाठी निघालाय. पण हे त्या नगरीच्या राजानं पाहितलं आणि राजानं त्याला हाक मारून बोलावून घेतलं, अरे इकडे ये. तो भिकारी आला. राजानं त्याला विचारलं, एवढ्या उन्हामध्ये तू कुठं चाललास? तो म्हणला, सरकार, सावकाराने मला 1 तोळा सोन्याचं नाणं दिलं, गावातल्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय, ते आणण्यासाठी
एवढ्या उन्हात पायात चप्पल नाही, पाय भाजत नाहीत का? तो म्हणला सरकार 3 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही, त्याच्यामुळे हे चपलाचं दुःख काही मला नाहीये. कारण जास्त मोठी जर दुःख माणसाच्या जीवनामध्ये आली तर छोटी छोटी दुःख उवाजा होत असतात. राजाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. राजानं त्याला बसवलं, अगोदर त्याला भरपूर जीव घातलं आणि सांगितलं, हे बघ मी या नगरीचा राजा आहे, माझ्याकडे कोशामध्ये तिजोरीमध्ये भरपूर धनद्रव्य पडलेलं आहे, मी तुला इथंच काही त्या तुझ्या नाण्याची व्यवस्था करतो, पण एवढ्या उन्हामध्ये त्या वाड्याकडे काही तू जाऊ नको. राजाने लगेच प्रधानजीला हाक मारली, म्हणले प्रधानजी जा आपल्या कोशामधून 10 नाणी घेऊन या. प्रधानजीला काय, राजा बोले दल आले, गेले 10 नाणी घेऊन आले. राजानं भिकाऱ्याला दिले. भिकाऱ्याने राजाला नमस्कार केला, खुश झाला, जाऊ लागला. पण जात असताना राजाने विचारलं, अरे थांब, मी तुला 10 नाणी दिली, त्याचं खूप मूल्य आहे, एवढ्याच फक्त तू काय करणार, कसे खर्चणार, फक्त मला एवढं सांगून जाणार. तृष्णा कशी असते पाय का. तो म्हणतो काय नाही राजेसाहेब, इथून मी आता एखाद्या सोनाराच्या दुकानात जाणार, तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या सराफाकडे, त्यातलं एखादं नाणं मोडणार, मला पैसे भेटतील, त्या पैशाची पहिली मी एक चप्पल खरेदी करणार आहे आणि ती चप्पल पायामध्ये घालून मी त्या पडक्या वाड्याकडे जाणार आहे. म्हणले कशाला? राजा म्हणला, ते भिकारी म्हणला नाणं आणायला. राजा म्हणला तुला कमी वाटतंय का, थांब मी तुला आणखीन देतो, आणखीन देतो, पण एवढ्या उन्हात काय त्या वाड्याकडे जाऊ नको. प्रधानजीला म्हणले जा प्रधानजी आता 100 नाणी घेऊन या, जा लवकर. प्रधानजी गेले, 100 नाणी आणली, भिकाऱ्याला देऊन टाकले. तर किती झाले? 110 नाणी त्याला प्राप्त झाली. नमस्कार केला, जाऊ लागला. जात असताना परत राजाने विचारला, रे पहिले दान हे 100, 110 नाणी झालीत, फक्त काय करणार एवढं सांगून जा. तो म्हणला काय करायचं? सोनाराच्या दुकानात जाणार, 1-2-3 नाणी मोडणार, पैसे मिळतील. चप्पल अगोदर घेतली होती, आता एखादी रिक्षा भाड्याने करेल म्हणला, आणि त्या रिक्षामध्ये बसून पुढे जाईल, पडक्या वाड्याकडे जाणार. कशाला? ते नाणं आणायला. राजा म्हणला हे पण कमी वाटतंय का, आणखीन देतो, पण पडका वाडा तेवढा डोक्यातला का. प्रधानजीला म्हणले जा 1000 नाणी घेऊन या. 1000 सोन्याची नाणी आणली, त्याला देऊन टाकली. पहिले 110, 1000, 1110 नाणी मी तुला दिली, फक्त आता एवढ्याच काय करणार एवढं सांग आणि जा. तो म्हणला काय करणार आहे? तालुक्याच्या ठिकाणाहून डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार, भल्या मोठ्या सोनाराच्या दुकानात जाणार, त्यातली 100-200 नाणी मोडणार, भरपूर पैसे भेटतील, त्या पैशाची चांगली एखादी आमच्या साहेबाकडे गाडी आहे, फॉर्च्युनर सारखी गाडी खरेदी करणार आणि त्या गाडीमध्ये बसून कुठे जाणार? पडक्या वाड्याकडे जाणार. कशाला? नाणं आणायला. पहा तृष्णा कशी आहे. राजा म्हणतो अरे बाबा मी तुला एवढं दिलंय तरी तुझं समाधान व्हायना, एक काम कर, माझं अर्ध राज्य मी तुला देतो, पण पडका वाडा डोक्यातला काढून टाक. ठीक आहे म्हणलं. प्रधानजीला म्हणले राजेसाहेब जा राज्याचा नकाशा आणा. प्रधानजीनं नकाशा आणला. राजानं नकाशा घेतला, भिकाऱ्याच्या समोर ठेवला. नकाशाच्या मध्यभागी अशी एक रेषा ओढली आणि सांगितलं त्या भिकाऱ्याला, हे पाय हे माझं राज्य आहे, मध्ये रेषा ओढली, ही माझ्या राज्याची अर्धी ही उजवी बाजू आहे आणि ही माझ्या राज्याची अर्धी ही डावी बाजू आहे. बोल तुला ही उजवी बाजू पाहिजे का तुला ही डावी बाजू पाहिजे? त्या भिकाऱ्यानं सांगितलं तो पडका वाडा ज्या बाजूला असेल मला तीच बाजू पाहिजे, दुसरी नको. याचं नाव तृष्णा आहे. ज्ञानोबा काय म्हणतात, अरे मेरू पर्वता एवढं सोनं प्राप्त झालंय, हे तरी एका तोळ्यातलं मन निघत नाही, इति नाम तृष्णा. विठाला सत्व रज आणि तम या गुणाचं बंधन आहे, पण संत महात्म्यांना सत्व रजतम हे बाधत नाहीत का? सत्व रजतम बाधा नव्हे हरिभक्तासी कदा. चला पुढे, विषयाचं बंधन, विकाराचं बंधन. विकार मी आपल्याला सांगितले, काम असेल, क्रोध असेल, लोभ, आणि ज्या त्या प्रसंगानुसार जे ते विकार आपल्या जीवनामध्ये असे जागे होत असतात. पहा, एकच मिनिटाचा दृष्टांत सांगतो. पहा, कल्पना करा तुम्ही असं रस्त्याने चाललेला आहात आणि रस्त्याने जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक रामाची मूर्ती पडलेली आपल्याला दिसली आणि डाव्या बाजूला एक रावणाची मूर्ती पडलेली दिसली. मला सांगा आपण पटकन अगोदर कोणती मूर्ती उचलून घेऊ? रामाची घेऊ, साहजिकच. का? प्रभू रामचंद्र आपलं दैवत आहे. आपल्या दैवताची मूर्ती अशी रस्त्यावर पडू देणं आपल्याला शोभा देणार नाही. पण पुढे ऐका, रामाची मूर्ती ही पितळाची आहे आणि रावणाची मात्र सोन्याची आहे. आता काय करतात? तुम्ही जरी म्हटलात बा मी रामाचीच घेऊन जाऊ,
पण अंतकरणातला लोभ हाका मारेन, अरे बेडा आहेस की काय? 90,000 रुपये तोळा आहे, 4.5 किलो मूर्तीचं वजन आहे. म्हणजे अंतकरणातला लोभ नावाचा विकार आपल्याला पुढे असं ज्या त्या प्रसंगाला जे ते विकार आतमध्ये जागे होत असतात. आणि विषयाचं बी असंच आहे, त्याच्यामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि एका एका विषयात जो प्राणी अडकला त्याला तिथं मरावं लागलं. जो 5ही विषयात अडकला तो मनुष्य आहे. कोणी शब्दात अडकलंय, कोणी स्पर्शात अडकलंय, कोणी रूपात अडकलंय, शब्द स्पर्श रूप, कोणी गंधात अडकलंय. तुम्ही पहा, मनात विचार येतो, मला सांगा भारत देशामध्ये एका दिवसामध्ये किती टन पावडर संपत असेल? पावडर म्हणतो मी, चेहऱ्याला लावायची, पुन्हा ती स्क्रीम हेअर लोडर, किती टन म्हणतोय मी, किती टन संपत असेल? बरं, भगवंताने जे स्वरूप दिलंय त्यात आपण काही बदल करू शकतो? एक सिद्धांत सांगतो तुम्हाला, स्वरूप कधी बदलत नाही, किंवा जे कधीच बदलत नाही त्यालाच तो स्वरूप म्हणतात. पण हे माहीत असताना सुद्धा माणसं, महिला मंडळ तासन तास आरशा पुढे राहून उभा राहून चेहऱ्याची मालिश करतात. त्याने काही पगार वाढतो? काही लाभ? काहीच नाही. का? फक्त रूप या विषयात अडकले, बाकी काहीच त्याचं उत्तर नाही. लक्षात घ्या. आणि विषयाचं बंधन कसं आहे? विषय निंब बहु गोडिये आला, विषय निंबित बहु गोडी आला, भजन मूळत मज कडू झाला, वितहानीचा गळा झेंडू आला, विषय हानीचा झाडू आला, असत्य सुधाची एकाती गरुळा, लोभ सर्प ढंकला करू काय, लोभ सर्प ढंकला करू काय, लोभ धर्म दंगला तुझाई, लोभ धर्म दंगला विषय निंबितो बहु गोडी आला, भजन गुळतो मज कडू झाला, वित्तहानीचा गळा पेडू आला, असत्य अशुद्धाच्या येताती गराळाओ, लोभ सर्प डंकला करू काय. आता याच आशयाची एक ज्ञानोबराची ओवी आहे, आणि 1 मिनिटाचा फक्त दृष्टांत सांगतो. हे झालं तुमचं आमचं. आता महिला मंडळासाठी, महिला मंडळ थोडं माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा, माझ्या गळ्यामध्ये हे तुम्हाला काय दिसतंय? ही माळ आहे, बरोबर. आता मला सांगा, माझ्या गळ्यातली ही जी माळ आहे, त्याच्या माळा आहेत, त्या कशाच्या आहेत? हा, तुळशीच्या आहेत. आता मला सांगा, माझ्या गळ्यातली ही तुळशीची माळ पवित्र आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? माळ तुमच्या गळ्यातल्या सोन्यापेक्षा कशी आहे? पवित्र आहे, बरोबर. हे सगळ्यांना मान्य आहे ना? मान्य आहे का? मग एक काम करा, पवित्र असलेली तुळशीची माळ तुम्हाला घेऊन जा आणि तुमच्या गळ्यातलं सोनं इथं आणून द्या. चालन का? राहू दे मावशी, खाली बसा. कीर्तन संपल्यावर या, मागं पाहू नका, कुणीही येणार नाही. याला ज्ञानोबऱ्यांची एकच ओवी आहे, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विठाला आला.